नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बेसिक थेअरी ऑफ कलर, की कलर कसा करायचा, किंवा तुम्हाला आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये ग्लोबल विथ हायलाईट कलर समजेल. हायलाईटच्या व्हिडिओ, ग्लोबल विथ कलर, ह्या सगळे कलरच्या व्हिडिओज दाखवताना तुम्हाला आधी बेसिक थेअरी माहीत असणं गरजेचं आहे. तर आज आपण बेसिक थेअरी पाहूया. तर केसांमध्ये एकतर हेअर आपले केराटिनचे बनलेले असतात आणि मध्ये नॅचरली 3 पिगमेंट कलर असतात, ब्ल्यू, येल्लो आणि रेड. आता ब्ल्यू जो कलर आहे तो आपल्या हेअरमधून पूर्ण निघून जातो, रेड थोडासा जातो, थोडासा राहतो, पण जो येल्लो कलर आहे तो आपल्या हेअरमधून पूर्ण निघून जात नाही. तर त्याच्यावर तुम्हाला कोटिंग करावं लागतं, किंवा तो कलर फेड करण्यासाठी दुसऱ्या कलरचं कोटिंग देणं गरजेचं असतं. तर त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कलर कुठल्या ब्रँडचा करताय, स्ट्रिक्स करताय, वेला करताय, या तो लॉरियल, मॅट्रिक्स, जे कलर्स तुम्ही कुठल्या ब्रँडचं करताय त्याच्यावर तर कलर डिपेंड असतोच. त्याचबरोबर तुम्हाला कलर थेअरी माहीत असणं गरजेचं असतं. तर 1 ते 10 नंबरचे शेड आधी तुम्हाला मी एक्सप्लेन करते, त्याचे अंडरकोट एक्सप्लेन करते. त्यानंतर हायलाईटला कुठला डेव्हलपर वापरायचा, ग्लोबलला कुठला डेव्हलपर वापरायचा, रूट टचअप कलरला कुठला डेव्हलपर वापरायचा, हे ब्रीफली इन्फॉर्मेशन आज आपण पाहूया. तर पहिल्यांदा 1 ते 10 कलर मी एक्सप्लेन करते. पहिला कलर आपला असतो नॅचरल ब्लॅक, सेकंड कलर आहे सॉफ्ट ब्लॅक, थर्ड कलर आहे डार्क ब्राऊन, फोर्थ कलर आहे ब्राऊन, फिफ्थ कलर आहे लाईट ब्राऊन, 6 कलर आहे डार्क ब्लॉन्ड, 7 कलर आहे ब्लॉन्ड, 8 कलर आहे लाईट ब्लॉन्ड, 9 कलर आहे एक्स्ट्रा व्हेरी लाईट ब्लॉन्ड अँड 10 कलर आहे एक्स्ट्रा लाईट ब्लॉन्ड. असे 10 कलर आपल्याकडे म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याची सिरीज आपल्याकडे अवेलेबल असते. तर त्याचबरोबर त्याचे अंडरकोट काय येतात ते आपण पाहूया. 1 ते 4 नंबरचे जे आपले कलर्स आहेत, म्हणजे नॅचरल ब्लॅक, सॉफ्ट ब्लॅक, डार्क ब्राऊन अँड ब्राऊन, ह्या चारही कलरचा अंडरकोट कलर आहे रेड. आणि त्याचबरोबर लाईट ब्राऊनचा अंडरकोट कलर आहे रेड ऑरेंज. आणि 6 नंबरचा अंडरकोट आहे ऑरेंज, 7 नंबरचा अंडरकोट आहे येल्लो ऑरेंज, अँड 8 नंबरचा अंडरकोट आहे येल्लो, 9 नंबरचा अंडरकोट आहे पेल येल्लो, अँड 10 नंबरचा अंडरकोट आहे पेललेस येल्लो. तर असं सगळे अंडरकोट आहेत. अंडरकोट कलर म्हणजे काय, तर तुमच्या हेअरमध्ये असणारा जो पिगमेंट कलर त्याला अंडरकोट बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, जर माझे हेअर नॅचरल ब्लॅक आहेत आणि मला 7.3 गोल्डन ब्लॉन्ड हा कलरचा हायलाईट करायचे, तर आधी मी माझ्या कलरचा थोडासा पिगमेंट अंडरकोट कलर आधी करून घेईन आणि त्याच्यावर दुसरी शेड प्लेस ऑन करेन. ह्यालाच अंडरकोट कलर बोललं जातं. कारण 1 ते 4 नंबरचे जे कलर आहेत ते इंडियन कलर आहेत, आणि 5th कलरचे जे वरचे कलर आहेत 10 पर्यंत ते कलर अमेरिकन कलर आहेत. म्हणजेच त्या कलरला ब्रिटिश कलर बोललं जातं, की ते कलर नॅचरली तुम्हाला पाहायला मिळतात, की नॅचरल त्या लोकांमध्ये ते कलर असतात. आणि आपल्या इंडियन हेअरचा कलर असतो 1 ते 4 नंबर. तर त्याच्यामुळे आपल्याला अंडरकोट करणं गरजेचं आहे. कलर करताना अंडरकोट जेव्हा तुम्ही कलर कराल त्यावरच दुसरा कलर तुम्हाला अप टू मार्क तुम्हाला एखादी शेड मिळू शकते. तर ही सगळी कलर थेअरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कलर कुठला क्लायंट घेताना क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला अप टू मार्क कलर त्यांना देता येईल. तर त्याचबरोबर आपल्या हेअरमध्ये असणारे कलर, आता फॉर एक्झाम्पल जर कुठले क्लायंट निशा किंवा हिना असे मेहंदीचे कोटेड करून येत असतील आपल्या पार्लरला, किंवा एखाद्या क्लायंटनी ब्राऊन मेहंदी वगैरे, म्हणजे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल असणार ते लावून आले असतील, घरात त्यांनी कलर केला असेल आणि आपल्याकडे आता ते इव्हन टोनला कलर करण्यासाठी आले असतील, तर अशा क्लायंटसाठी आपल्याला हेअर कलर मिक्सिंग करताना कटर वापरणं गरजेचं असतं. जर एखाद्या क्लायंटच्या हेअरमध्ये रेड पिगमेंट आहेत कलरमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड पिगमेंट ऑन हेअर, तर तुम्हाला ग्रीन कलरचा कटर वापरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने गोल्ड पिगमेंट ऑन हेअर, तर तुम्हाला व्हायलेट कलरचा पिगमेंट वापरणं गरजेचं आहे. जर कॉपर पिगमेंट ऑन हेअर, तर तुम्हाला ब्ल्यू कलरचं कटर वापरणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही कटर वापरला तर तुमचा कलर हा इव्हन टोनमध्ये कन्वर्ट होईल, नाहीतर तुमच्या कलरमध्ये इव्हन होणार नाही, पॅची कलर आपल्या हेअरमध्ये दिसेल. त्याच पद्धतीने
3 व्हॉल्यूम तीन नाही 4 व्हॉल्यूम आपल्या पार्लर म्हणजे कलरमध्ये 4 व्हॉल्यूम डेव्हलपरचा वापर केला जातो. 10% व्हॉल्यूम डेव्हलपर असतो, 20% व्हॉल्यूम डेव्हलपर आहे, 30% व्हॉल्यूम डेव्हलपर आहे आणि 40% व्हॉल्यूम डेव्हलपर आहे. तुमच्या कलर टोननुसार तुम्हाला हेअरच्या कलर टोननुसार आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे 20 वापरायचं की 30 वापरायचं की 40 हे डिसाईड करायचं आहे. पण लक्षात घ्या, आपण हायलाईट कलरिंग आणि ग्लोबल किंवा रूट टचअप करताना, रूट टचअप जेव्हा तुम्ही क्लायंटचं कराल तेव्हा तुम्हाला कंपल्सरी 20% व्हॉल्यूम वापरायचं आहे. कारण तुमच्या स्काल्पला नॅचरली हीट असल्यामुळं तो कलर लगेच लिफ्ट होतो. सो 20% व्हॉल्यूम सफिशियंट आहे त्या हेअरसाठी. त्याच पद्धतीने जर तुम्ही ग्लोबल कलर करताय तर 30%ला काम करा आणि जर तुम्ही हायलाईट हेअर करताय तर तुम्ही 40% डेव्हलपर वापरा. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ समजली असेल, हेल्पफुल ठरली असेल. तर तुम्ही आता आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हायलाईट किंवा ग्लोबल कलर वगैरे पाहू शकता. तेव्हासुद्धा तुम्हाला ह्यातलं थोडी इन्फॉर्मेशन आम्ही परत रिमाइंड करून देऊ. तर ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.